मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 17 दुखणं बोटभर या पाठाचा अभ्यास करणार आहोत। दुखणं बोटभर या पाठाचे लेखिका आहे डॉक्टर चित्रा सोहोनी। लेखिकेविषयी आपण थोडी माहिती पाहूयात। डॉक्टर चित्रा सोहोनी यांचा जन्म 1955 मध्ये झालेला आहे। त्या निवृत्त प्राध्यापिका व लेखिका, भाषा मुलांची, शैक्षणिक मानसशास्त्र, भाषिक कौशल्य, अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचे लेखन, आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग, दूरध्वनीवरील शैक्षणिक कार्यक्रमासाठी पटकथा लेखन, विविध नियतकालिकातून शैक्षणिक लेखन। मुलांनो, पाठाबद्दल थोडी माहिती पाहूयात। तर बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो, पण याच बोटभर दुखण्याने लेखिका किती आणि कैशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठात आले आहे। बोट आणि हात हा शरीराच्या अवयवांवर अनेक शब्दसमूह, वाक्प्रचार, शब्दांच्या छटा, गमती, शाब्दिक विनोद यामुळे या पाठाला आलेली रंगत आनंद देऊन जाते। बरेच दिवसात कुणाची खुशाली कळाली नसली की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात। आमच्या वाड्यातल्या एक बाई, भाऊजाईनं मला बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायच्या। आता 10 हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे। सांगायचा तिथार्थ असा की बोटभर हा शब्द अगदी छोटंसं, क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो। मतितार्थ म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, सारांश। पण माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे। हैराण करणे म्हणजे त्रास देणे। कुठला तरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना, बत्त्यानं म्हणजे मसाला कुटण्याचं एक साधन, आणि त्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला। तो घाव वरमी बसला याचं मर्मज्ञान उशिरात झालं। घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं, पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखवलं म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली। नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासगट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली। तर इथे लेखिकेच्या बोटाला लागलेला आहे, खलबत्त्यात बोट अडकल्यामुळे लेखिकेच्या बोटाला लागलेला आहे। पण लेखिकेच्या बोटाचं दुखणं बाजूला राहिलं आणि लोकांची वायफळ चर्चा, वायफळ म्हणजे निरर्थक चर्चा, त्यामुळे लेखिका म्हणत आहे की मला माझ्या दुखऱ्या बोटासगट हात कपाळाला लावायची वेळ आली। हात कपाळाला लावायची वेळ येणे म्हणजे पश्चातापाची वेळ येणे। सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली, मलम मलिये काम पे चलिये। मी बोटावर मलम लावले, पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले। मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बोटाला राग आला असणार, त्यामुळे ते माणसाप्रमाणे ताठलं। आता या बेट्या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं। ताठा कमी करावा म्हणजे अहंकार कमी करावा। बुडत्याला काडीचा आधार म्हणजे एखादा संकटात सापडलेला असेल तर त्याला छोटीशी आशा वाटणे। अहो म्हणजे गरम पाण्याने शेकून पाहिलं होतं, पण मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं।
शिवाय रागानं हुप होऊन फुगून बसलं अन हे टम्म झालं बोट. त्याला ही स्थितीत जरा मस्का मारून पाहावं म्हणून तेल मालिश केलं, पण वो ठस से मस्त नहीं हुआ. ठस से मस्त नहीं हुआ म्हणजे काहीही फरक न पडणे. शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड असा भाचेचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला. तिथे ही गर्दी, कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात. असल्या अलौकिक अवस्थेत एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. पोटात गोळा येणे म्हणजे खूप भीती वाटणे. इथून पळ काढावा असं वाटत होतं. आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबीड तुटलं असेल ना अशी भीती वाटत होतीच. मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी क्ष किरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही नाही, घाबरू नका, प्लास्टरसुद्धा नकोय, नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय. स्ट्रॅपिंग म्हणजे फक्त पट्टी करायची बोटाला. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं. मनावरचा ताण उतरला. मग थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास होणे म्हणजे विश्वास उडणे. त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय, आजूबाजूची 2 बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतःकरणानं घरी परतले. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत. त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच डावा उजवा काही मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. विचारणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे. पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून गोळ्या गिळंकृत केल्या. बोटं नुसती घट्ट गुंडाळली होती. तरी रॅपिंग असा सोप्पा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच अलबेल झालं नाहीच. आणखीन थोड्या गोळ्यांची फेरी जडली आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. बच्चो का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं. तर पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. मग काय चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळं करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले. पण बोटामुळे कामाचा बट्ट्याबोळच. बट्ट्याबोळ होणे म्हणजे खोळंबा होणे. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. पण अजूनही मी बोटं मोडू शकत नाही. राग आला तरी द्वेषाने घट्टमूठ वळवू शकत नाही. बोट आपला हात दाखवत राहतच. आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे. आणि आता बोटाचं महत्त्वही समजलं आहे. मुलांनो, लेखिकेच्या बोटाला लागलं होतं, पण त्यामुळे लेखिकेला कशाकशातून जावे लागले ह्याचे वर्णन लेखिकेने या पाठात केलेलं आहे. ते वर्णन करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार ह्या धड्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा धडा आहे. तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.